हॅलो गुड मॉर्निंग. आणि ऊन पण आलं आहे बघू शकता. आणि फ्रेश वगैरे तर आलो आहे आताच. चला मित्रांनो, आई भाकरी बनवते, आता नाश्ता करू. झाल्या का बनवून? बनवले ना. घेऊ का? याच्यात ठेवल्यात. त्याच्यात नाही. अरे याच्यात नाही ठेवलेली. खाऊन घेतो. अजून ते इकडे बनते, खाऊ आता आपण. तर इकडे बघू शकता, ही तिल्यांची चटणी आणि इकडे ही भाकर आलेली आहे. तांदळाची भाकर. तांदळाची भाकर आणि तिल्यांची चटणी. इकडे कुणाल तोडतोय. हे आमचा मूग. हा बघू शकता इकडे मूग आहे, तिकडे तोडते. मी लेट उठून आलो आज. सुकलेत रे, कोण बोलत नाही. ते बघू शकता एवढे मूग आम्ही तोडलेत आणि आता पूर्ण संपवला आहे. इकडचा पूर्ण तोडून घेतला, जास्त नव्हता लावलेला, फक्त हा एवढाच भाग थोडासा. 2-3 पिशव्या निघल्या छोट्या छोट्या. आणि हा बघा इकडे सुकवला आहे, इकडे सुकट टाकलेला आहे. नंतर मग मूग खायला भेटेल आपल्याला. तर चला तुम्हाला मी दाखवतो आता मुली. आम्ही मुली लावलेले होते आणि गवार. काय रे, झाले का नाही गवार? आणि इकडे बघू शकता, हे थोडं ना, हे तिखट मुला लागतो. हा तिखट आणि आवाला गोड. याचे पानं थोडेसे उंच असतात, म्हणजे वरती येतात. आणि हे थोडेसे अलग पानं आहेत, ते बघा. आणि या साईडने पण गवार आणि साईडला मुली, आणि या साईडने पण गवारच आहे. आणि या पुढे बघू आपण काय आहे. इकडे पूर्ण टमाटर लावलेले आहे. तर टमाटर पण व्हायला अजून भरपूर टाईम आहे. आणि या साईडला काय लावलं आहे, हे बघू शकता. हे याला बोलतात आरकोल. आरकोल म्हणजे हा कोबीसारखा असतो. कोल कसा असतो माहिती आहे का, कोबी टाईपच असतो आहे, पण थोडासा हा कडक असतो आहे. म्हणजे शिजवल्यावर बरोबर शिजतो आहे तो, बघितला असेल तर. कारण की यावर्षी ना भरपूर लेट लावलं. जास्त लावत नाही यार, खायलाच लावतात बघा. हे एवढं लावलं आहे. आणि या साईडने बस एवढंच लावलं आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल का भरपूर लावलं आहे. भरपूर नाही लावलेलं, फक्त खाण्यापुरतीच लावतो आम्ही. हे पूर्ण मेथीचा अर्क, मेथीचा, त्याच्यानंतर पुढे पालक आणि त्याच्यानंतर कोथिंबीर. तर आलतो असं बघत बघत तुम्हाला दाखवलं काय भाजीपाला लावला आहे आमच्या याच्यामध्ये. मित्रांनो, हे आम्ही जे राहतो ना, हे आमच्या घरी नाही, आमच्या घरचं नाही आहे. आम्ही फार्म हाऊसमध्ये काम करतो, म्हणजे माझे मम्मी आणि पप्पा, आणि तिथेच आम्ही पण राहतो आहे. तर तिथेच म्हणजे लावतो आम्ही खाण्यापुरते, जेवढं लागेल तेवढं. मार्केटमधल्या भाज्या आणल्या असेल तर तुम्हाला माहीतच असणार की एवढा टेस्ट नाही येत, कारण की त्याच्यामध्ये भरपूर काय खत वगैरे टाकत असणार, अजून भरपूर काय असेल ते आपल्याला काय माहिती नाही एवढं. पण आपण एक नॉर्मली ऑर्गॅनिक आणि जे नॉर्मली आपण खत वगैरे टाकतो आणि त्याच्यामध्येच आपण लावतो आणि तेच खातो आहे. हे बघू शकता, मुली आलेला आहे. फक्त 1 आठवड्याची जरूरत आहे, जेणेकरून मोठा होईल. मोठा आल्यावर आपण खाऊ. बस एवढं तुम्हाला दाखवायचं होतं, कारण की जिथून लावलं होतं ना तिथून तुम्हाला दाखवलंच नाही. तर मित्रांनो, आज आहे मकर संक्रांती आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ गोड गोड बनवा, जास्त गोड बनवा, जास्त गोड खा, जास्त गोड बोला. आणि एवढं पण गोड बोलू नका की गोड बोलता बोलता भांडण होईल, बरोबर का नाही? नाहीतर मग असं पण होत आहेत, गोड बोलता बोलता भांडणं पण होत आहेत, बरोबर. तर आता मी जिथे आहे ना, हे आमचं गाव नाही, हे आम्ही फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. तर हे सांगितलं. आणि आमचं गाव चापके तलावली, विक्रमगडमध्ये. तर कधी गेलो तर गावाकडचं पण दाखवणार. आपण मराठी चॅनल पण बनवलेलं आहे, कर्नल चापके मराठी ब्लॉग्स. तर कधी आपण गावाकडे गेलो तर गावाकडचं पण आपण भरपूर काही दाखवणार. तर आता आपण मराठी चॅनल बनवलेलं आहे, तर आपण कधी पण गावाकडे गेलो तर आमचं गाव पण दाखवणार, आपल्याकडचे मित्र जे गावाकडचे आपले असणार ते पण दाखवणार. बाकी आमची मराठी शाळा, मी गेलो मतदानाला, दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, अजून परत मतदानचं जे काय बोलतात त्याला, तर निशाने अजून परत नाही गेले. आणि कुणाला काय बोलायचं माहिती आहे का, की अंघोळ करत नाही बोलतो. अंघोळ करतो यार, फक्त ते अजून परत नाही गेले. बघा ना यार, अजून परत नाही गेले, म्हणजे थोडंसं अजून राहिलं आहे बघा. तर गावाकडे गेलो तर आपण दाखवणार आता सर्व मराठी ब्लॉग्स आपण या चॅनलवरती आपण अपलोड करणार. तर मराठी चॅनलला आपण सपोर्ट करा. आलो आहे पेरूच्या झाडाखाली, बघू आपण 1-2 पेरू भेटले तर. कारण की पेरू कसे आहेत माहिती आहे का, हे पिकायच्या अगोदरच ना ते पाखरं असतात, ते खाऊन पालत आहेत, म्हणून काय पिकून देऊ शकत नाही आपण. तर भेटत पण नाही. वेळ असेल तर बघू इकडे कोणत्या साईडने हा आहे पेरू. अरे यार, भेटला बघा, हा या साईडने 2 पेरू आहेत, फक्त 2 पेरू आहेत. आणि एक पिकलेला पण दिसला मला अचानक. तर हे बघा 2 पेरू तोडलेत. आणि मी कच्चा तोडायचा होता मला, पण काय झाला का, हे पिकलेले 2 दिसले तर हे तोडू. तुम्हाला मी अगोदरच बोललो ना की हे थोडे पण जर पिकायला आले ना
तर त्याच्या अगोदरच पाखरं खात आहेत. ते बघा खालीला आहे आणि हा पण एक साईडने थोडासा करंडल्यासारखा आहे. आता हे पाखराने खाल्यात की उंदराने खाल्यात काय माहिती नाही. थोडा कच्चा पाडणार होतो पण वरती जाऊन बघितला तर जास्तच हिरवा हिरवा दिसतोय, त्याच्यामुळे पाडला नाही. आता उद्या वगैरे पाडू, उद्या किंवा परवा. तरी पिकायच्या अगोदर तोडावे लागतात, नाहीतर मग पाखरं वगैरे आहेत ते खाऊन जात आहेत. तर हा बघू शकता त्यातला एक पेरू मी कापलेला आहे, तर मस्त निघला आहे. तर तसा बघितला एकदम चांगला आहे, आतमध्ये पण बघितला आणि मस्त आहे, गोड आहे. तर मित्रांनो मोटर चालू करायला आलतो कारण की इथं आपली मोटर आहे, म्हणजे पाणी वगैरे तिकडे आई भरते. तर चला मग आता या ब्लॉगला मी इथेच थांबवतो आहे. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.